नमस्कार, लोकमत भक्तीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपल्या राशीसाठी कुठलं ब्रेसलेट योग्य ठरणार आहे असे बरेच प्रश्न कमेंटमध्ये विचारण्यात आलेले आहे। कारण याआधी आपण बरेच प्रकारचे क्रिस्टल्स ब्रेसलेट दाखवलेले आहे, क्रिस्टलच्या माळा दाखवलेल्या आहे। मात्र हा भाग 12 राशींसाठी असणार आहे। तुमची राशी कोणती आहे त्यानुसार तुम्ही हे ब्रेसलेट इथनं निवडू शकता आणि 12 राशींसाठी 12 प्रकारचे ब्रेसलेट्स दाखवून काय फायदे आपल्याला त्यापासून मिळू शकतात हेच आज आपण जाणून घेणार आहोत। तर इथे ठेवलेले 12 प्रकारचे ब्रेसलेट आज मी एक्सप्लेन करणार आहे। पण हे नेमके मिळणार कुठे, तर मागे पण आपण या शॉपमध्ये व्हिडिओ केलेला आहे आणि असे बरेच क्रिस्टल आपण दाखवलेले आहे, ते तुम्ही चॅनलवर बघू शकता किंवा त्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेलच। तर परत एकदा या शॉपचा ॲड्रेस सांगते। जर तुम्ही भुलेश्वरला मुंबईला ही खरेदी करणार असाल तर CP टँक रोडवर तुम्हाला यायचं आहे आणि माधवबाग कंपाऊंडमध्ये लक्ष्मीनारायण टेम्पलच्या अगदी बाजूलाच बाबूलाल रामचंद्र कंठीमालावाले यांची ही शॉप आहे। इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता किंवा तुम्ही घर बसल्या सुद्धा हे क्रिस्टल ऑर्डर करू शकता। हे ब्रेसलेट तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पूजेचं साहित्य हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता। तर चला सुरुवात करूया। 12 राशींसाठी 12 ब्रेसलेट कसे काम करतील आणि ते कोणत्या किमतीमध्ये आहे आणि तुम्हाला त्याचे काय बेनिफिट मिळतील। तर बघा, ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी आहेत, जसं की आपल्या जन्माच्या वेळी ग्रह, नक्षत्र आणि राशीच्या आपल्या स्वभावावर आणि ऊर्जेवर प्रभाव पडत असतो। तर त्याचप्रमाणे अनेक नैसर्गिक क्रिस्टलही आहे, त्यांची विशिष्ट ऊर्जा असते, त्यांची स्पंदनं असतात किंवा जे व्हायब्रेशन्स असतात, तर ते सुद्धा आपल्या राशीनुसार कार्य करत असतात आणि म्हणूनच अनेक लोक आपल्या राशीनुसार क्रिस्टल ब्रेसलेट परिधान करत असतात। तर क्रिस्टल हे जे इथे दिसत आहेत ते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आणि आपल्याला नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळण्यासाठी, आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी, मानसिक शांतता मिळवण्यासाठी आणि जीवनात विविध क्षेत्रामध्ये आपल्याला जर प्रगती हवी असेल आणि भरभराट हवी असेल तर यासाठी सुद्धा तुम्ही ही क्रिस्टल परिधान करू शकता। तर हे 12 राशींचे कोणते क्रिस्टल तुमच्यासाठी सूट होत आहेत हे बघूया। तर सुरुवात करतोय मेष राशीच्या क्रिस्टल पासून। तर मेष राशीसाठी हे तुम्हाला जे क्रिस्टल ब्रेसलेट दिसतंय यामध्ये रेड जॅस्पर आहे, टायगर आय आहे। तर हे धैर्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करतात। आपल्यामध्ये जर तुम्ही लीडर असाल तर तुमची बोलण्याची शक्ती सुद्धा वाढवते। त्याचबरोबर करिअरमध्ये आणि व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला प्रेरणा मिळते, अनेक नवीन नवीन विचार येतात आणि पैसे कमवण्याचे सुद्धा नवीन नवीन थॉट आपल्यामध्ये येतात। तर अशा प्रकारचं हे मेष राशीचं ब्रेसलेट तुम्ही खरेदी करू शकता। तर नंतर हे दुसऱ्या नंबरची राशी वृषभ राशीसाठी आहे। यामध्ये सनस्टोन आणि कार्नेलिन आहे। तर हे सुद्धा आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। आपला आत्मविश्वास वाढवतो आणि नवीन संधी आकर्षित करण्यासाठी मदत मिळते। त्याचबरोबर आपली कार्यक्षमता वाढवते। आपण कुठल्याही प्रकारचा बिझनेस करत असाल, ऑफिसमध्ये असाल तर नवीन नवीन आयडिया तुम्हाला सुचतात आणि जीवनात आनंद, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी हे जे ब्रेसलेट आहे ते काम करतं। तर वृषभ राशीसाठी हे योग्य ठरेल। त्यानंतर तिसऱ्या नंबरची जी राशी आहे मिथुन राशी, मिथुन राशीसाठी हे ब्रेसलेट खूप फायदेकारक ठरू शकतं। यामध्ये ग्रीन ॲव्हेंचुरिन आणि मिल्की कॉर्ड्स यापासून बनलेले हे ब्रेसलेट आहे, ज्यामुळे आपल्याला नवीन संधी आकर्षित होतात, अभ्यास आणि करिअरमध्ये लक्ष केंद्रित होतं आणि ज्यांना तणाव आहे ते कमी होण्यास मदत मिळते। त्याचबरोबर आपली बुद्धिमत्ता असेल, काही संवाद कौशल्य असेल तर ते सुद्धा यामुळे सुधारू शकतं असं सांगितलं जातं। त्यानंतर चौथ्या नंबरची राशी आहे कर्क राशी आणि यामध्ये आहे हावलाइट आणि मिल्की कॉर्ड्स यापासून बनलेले हे ब्रेसलेट आहे, जे मनाला शांतता देतं। तणाव असेल, चिंता असेल त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्या नातेसंबंधांमध्ये मजबूती निर्माण होते, आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं सांगितलं जातं। तर हे ब्रेसलेट कर्क राशीसाठी योग्य मानलं जातं। त्यानंतर पाचवी सिंह राशीसाठी टायगर आय आणि सिट्रिन पासून बनलेले हे ब्रेसलेट खूप फायदेकारक ठरू शकतं। अर्थातच सिंह राशीच्या व्यक्ती या राजासारख्या असतात, तर त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे ब्रेसलेट काम करतं। यश, समृद्धी आणि पैसाही आकर्षित होतो आणि आर्थिक प्रगतीसाठी सुद्धा हे ब्रेसलेट प्रेरणा देतं। त्याचबरोबर आपली निर्णय घेण्याची क्षमता आहे तीही वाढवतं आणि आपल्या व्यक्तिमत्वात अधिक प्रभावी भर देतं असं सांगितलं जातं। तर हे टायगर आहे आणि सिट्रिनवालं कॉम्बिनेशन ब्रेसलेट सिंह राशीसाठी योग्य मानलं जातं। त्यानंतर कन्या राशीसाठी कार्नेलियन आणि मिल्की कॉर्ड्सवालं हे जे ब्रेसलेट आहे ते खूप उत्तम आहे। यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींची एकाग्रता वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि कामात जर काही तुम्हाला लक्ष लागत नसेल किंवा काही गोष्टी अडकत असतील, कामामध्ये अडचणी येत असतील तर त्यापासून सुद्धा
आपल्याला फायदे मिळू शकतात. लवकरात लवकर काम होण्यासाठी प्रभावी मानले जातं आणि आपल्याला नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण देतं आणि मानसिक आपल्या ज्या काही आयडिया आहेत त्या क्लिअर करण्यासही मदत करतं. त्यानंतर राशीचक्रातील 7वी रास आणि ही रास आहे तूळ रास. तूळ राशीसाठी लॅपिस लजुली आणि हावलाइट हे कॉम्बिनेशन ब्रेसलेट सुद्धा उत्तम ठरू शकतं. यामुळे आपलं संवाद कौशल्य वाढतं आणि जर तुमच्या नातेसंबंधात काही गैरसमज निर्माण होत असतील तर त्यास समतोल राखण्यासही मदत मिळतं आणि आपले योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतात, आपला आत्मविश्वास वाढवतात आणि आपल्यामधल्या ज्या कला आहेत त्यांना सुद्धा प्रगती होण्यासाठी मदत करण्यासाठी हे उत्तम मानले जातं. तर तूळ राशीच्या व्यक्ती हे ब्रेसलेट परिधान करू शकतात. त्यानंतर 8वी जी रास आहे ती वृश्चिक रास आहे. वृश्चिक राशीसाठी ब्लॅक ऑब्सिडियन आणि मिल्की क्वार्ट्जवालं हे ब्रेसलेट आहे ते उत्तम ठरू शकतं. निगेटिव्हिटी पासून संरक्षण मिळतंय, त्याचबरोबर आत्मविश्वास वाढवतो आणि आपल्या जीवनात जे काही अडचणी येतील त्या स्वीकारण्याची जी शक्ती आहे यापासून तुम्हाला मिळत असते. तर वृश्चिक राशीसाठी हे ब्रेसलेट उत्तम ठरू शकतं. त्यानंतर राशीचक्रातली 9वी रास आहे धनुरास आणि धनुराशीसाठी ब्लॅक ऑब्सिडाइन आणि लॅपिस लजुलीचं हे कॉम्बिनेशन ब्रेसलेट खूप उत्तम ठरू शकतं. यामुळे धनुराशीला काय फायदा होईल तर यामुळे ज्ञान आणि बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत मिळते, आपली आध्यात्मिक प्रगती होते, त्याचबरोबर आपली जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यास मदत मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि आपण जे काही कार्य करता, काही अडचणी आल्या असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला सामोरं जाण्याची शक्ती प्राप्त होते आणि ध्येयाकडे प्रेरित होण्याचे मार्ग मोकळे होतात असं सांगितले जातं. राशीचक्रातली 10वी राशी आहे मकर रास आणि मकर राशीसाठी गार्नेट आणि मिल्की क्वार्ट्ज पासून बनलेले हे कॉम्बिनेशन ब्रेसलेट खूप उत्तम आहे. कारण मकर राशीच्या जीवनामध्ये खूप अडचणी येत असतात, मेहनत खूप घेतात ही लोक, पण मेहनतीला चांगलं फळ मिळावं यासाठी हे ब्रेसलेट तुम्ही परिधान करू शकता. आपल्या करिअरमध्ये प्रगती होण्यास मदत मिळते, त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या यशासाठी सातत्य राखण्यासाठी नक्कीच मदत मिळतात. कारण मकर राशीचे लोक ही खूप मेहनती आहे, आपण प्रत्येक राशीचक्रामध्ये हे बोलत असतो. तर मकर राशीसाठी हे ब्रेसलेट उत्तम ठरू शकतं. तर राशीचक्रातील 11वी राशी आहे कुंभ रास आणि ही सर्वांचीच लाडकी रास मानली जाते. तर आणि ही राशी सुद्धा अगदी मेहनती आहे, पण यांच्या जीवनात काहीच चांगलं होत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. तर तुम्ही हे परिधान करू शकता. हे ब्रेसलेट आहे ॲमेथिस्ट आणि लॅपिस लजुली पासून बनलेलं कॉम्बिनेशन ब्रेसलेट, जे तुमची एकाग्रता वाढवतं, बुद्धिमत्ता वाढवतं, तुमच्या मनाला शांतता देतं आणि जे नकारात्मक विचार आहे तुमचे ओव्हर थिंकिंगवाल्यांसाठी हे ब्रेसलेट खूप चांगल्या प्रकारे काम करतं असं म्हणतात. त्याचबरोबर आपली आध्यात्मिक जागृती वाढवण्यासाठी हे कॉम्बिनेशन ब्रेसलेट उत्तम ठरू शकतं. तर कुंभ राशीवाल्यांनी हे ब्रेसलेट नक्की परिधान करावं आणि त्याचे फायदे जे आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगावे. त्यानंतर राशीचक्रातील शेवटची आणि 12वी रास आहे मीन रास. मीन राशीसाठी सुद्धा हे कॉम्बिनेशन ब्रेसलेट आहे टायगर आहे आणि सिट्रीन पासून बनलेलं. तर या व्यक्तींचं सुद्धा असंच आहे की या खूप मेहनत करतात आणि प्रगती सुद्धा मिळते, पण ते उशीर होतो प्रगती मिळण्यासाठी. तर तुमचा आत्मविश्वास डगमगू नये आणि आत्मविश्वास वाढावा यासाठी आपण हे क्रिस्टल परिधान करू शकता. यामुळे आपल्याला आर्थिक प्रगतीसाठी प्रेरणाही मिळत राहील आणि तुमचे सकारात्मक विचार सुद्धा वाढत राहील आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामात अडचणी येत असतील तर तुमचा आत्मविश्वास वाढत राहील. तर अशा प्रकारचं हे ब्रेसलेट आहे जे मीन राशी परिधान करू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार आम्ही राशी भविष्य जेव्हा सांगतो तेव्हा राशीनुसार तुमच्या राशीसाठी काय आहे आणि तुमच्या राशीला प्रगती मिळावी किंवा कामातील अडथळे दूर व्हावे यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता तर हे सुद्धा आम्ही दाखवतच असतो. त्याचप्रमाणे आपण 12 राशींची ही 12 ब्रेसलेट बघितलेले आहे जे तुम्ही परिधान करू शकता आणि आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यास मदत करू शकता आणि हे अगदी घरबसल्या सुद्धा तुम्ही मागवू शकता, इथे येऊन खरेदी करू शकता. याचबरोबर या क्रिस्टल व्यतिरिक्त आणखी काही रुद्राक्ष आहेत. रुद्राक्ष ब्रेसलेट आहे किंवा रुद्राक्ष आणि क्रिस्टल असं कॉम्बिनेशन ब्रेसलेट तुम्हाला इथे राशीनुसार मिळणार आहे. तर इथे तुम्ही सगळ्याच राशीचे जे रुद्राक्ष आणि क्रिस्टल पासून कॉम्बिनेशन पासून तयार केलेले जे ब्रेसलेट तुम्ही घेऊ शकता आपल्या राशीनुसार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्टिफिकेट तुम्हाला याच्यासोबत मिळतं आणि हे स्कॅन करून त्याचे फायदे तुम्ही जाणून घेऊ शकता. इथे लिहिलेले सुद्धा आहेत आणि प्रत्येक राशीनुसार कोणी कोणते घालावे यानुसार सुद्धा इथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे.
तर 12 राशीनुसार 12 क्रिस्टल आपण दाखवले, त्याचबरोबर रुद्राक्ष आणि क्रिस्टलचे जे कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा आपण बघितले. याही व्यतिरिक्त तुम्हाला कोणता क्रिस्टल सूट होणार आहे तर हे तुम्ही साक्षीकडून जाणून घेऊ शकता. ती ऑरा स्कॅनिंग करते, त्याचबरोबर लामा फेरा हिलिंग सुद्धा आपल्याला देते. या 2 पद्धतींची ती मास्टर आहे. सो तुम्हाला कुठल्या पद्धतीचा क्रिस्टल बेनिफिट करेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तिच्याकडून मार्गदर्शन नक्कीच घेऊ शकता. क्या आप मुझे बता सकते हैं शाइला जी का ऑरा कितना पॉजिटिव है? क्या आप मुझे बता सकते हैं आप 100% यस में जवाब कैसे देंगे? इसका मतलब होता है 100% यस. ओके. क्या आप मुझे बता सकते हैं आप नेगेटिव में जवाब कैसे देंगे? तो ये नेगेटिव हो जाएगा. क्या आप मुझे बताएंगे कि आप 50% यस में जवाब कैसे देंगे? ये 50% हो गया. अभी आप अपने हाथ में कोई भी क्रिस्टल का ब्रेसलेट पकड़ लीजिए. मैं आपको बताती हूँ ये आपके लिए कितना बेनिफिशियल रहेगा. क्या आप मुझे बता सकते हैं ये एमेथिस्ट ब्रेसलेट जो शाइला जी ने अपने हाथ में रखा है वो उन्हें कितने फ़ायदेमंद है? ये आपको सूट करेगा और 100% बेनिफिट भी देगा. ओके. ऑरा स्कॅनिंगचा आपण डेमो बघितला. आता लामा फेरा हिलिंग नेमकं काय आहे याचा सुद्धा एक डेमो बघूया. इथे येऊन तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं असेल आणि ही क्रिस्टल खरेदी करायची असेल तर परत एकदा ॲड्रेस सांगते. जर तुम्ही मुंबईला बुलेश्वरला आला तर सीपी टँक रोडवर तुम्हाला यायचं आहे. माधवबाग कंपाऊंडवर तिथे लक्ष्मीनारायण टेम्पल आहे. अगदी त्याच्या बाजूला बाबूलाल रामचंद्र कंठीमालावाले यांची ही शॉप आहे. इथे येऊन तुम्ही भेट देऊ शकता आणि इथे येऊन यांच्याकडे भरपूर व्हेरायटी आहे क्रिस्टल स्टोनचे जे तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकता. तुम्ही परिधान करण्यासाठी ब्रेसलेट सुद्धा घेऊ शकता. तर इथे येऊन तुम्ही भेट द्या किंवा तुम्हाला घरच्या घरी जर ऑर्डर करायची असेल तर हे 12 राशींचे 12 क्रिस्टल तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय. याही व्यतिरिक्त देवपूजे संबंधित लागणाऱ्या वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल, तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये सुचवा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. पाहत रहा लोकमत भक्ती. नमस्कार.